जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेल्या मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 8वी विषय गणित संख्यावरील क्रिया आणि त्याचा जो उपघटक आहे अपूर्णांक या विषयाची तासिका आमच्या कोपरगाव तालुक्यातील आदरणीय आणि उत्तम असे गणिताचे जाणकार असलेले हुशार व्यक्तिमत्व श्री कहांडळ गणेश जनार्दन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी हे घेणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण आजची तासिका सुरू करावी. धन्यवाद सर. सर्वांना प्रथमतः नमस्कार. सर्व जे विद्यार्थी मित्र आहे त्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे. आजचा जो घटक माझ्याकडे आलेला आहे मिशन आरंभ अंतर्गत आपण ज्या ऑनलाईन तासिका घेतो, प्रथमतः जिल्हा परिषद अहिल्यानगर या प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो, कारण या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुट्टीमध्ये सुद्धा ऑनलाईन तासिका मिळत आहे. आजचा जो घटक आहे माझ्याकडे आलेला आहे अपूर्णांक, आणि आज आपण विद्यार्थी मित्रांनो हा जो घटक आहे या अपूर्णांकावरील बेरीज, अपूर्णांकांची बेरीज असेल, अपूर्णांकांची वजाबाकी असेल, ती कशा पद्धतीने पेपरमध्ये गणिते विचारले जातात, कशा पद्धतीने आपण ती सोडवायची असतात हे आपण बघणार आहोत. आता आपण सुरुवातीला बघूया विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक आपलं झालेलं असेल, परंतु आता आपण थोडीशी पाठीमागे जाऊया. अपूर्णांकाची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर अपूर्णांक म्हणजे काय, तो कसा असतो याकडे मी वेळ घालवणार नाही, कारण आपल्याला सर्व याच्याबद्दल माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज 7 प्लस 2 अपॉन जर 5 असेल तर याचं उत्तर आपल्याला अपूर्णांकांचा इथे हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे, अशी जर पेपरमध्ये बेरीज आली तर आपण कोणत्या पद्धतीने सोडवतो हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर याची सोपी ट्रिक्स कशी असते हे तुम्हाला सांगणार आहे. आजच्या या लेक्चर मधून तुम्हाला अशा बऱ्याच काही ट्रिक्स मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीवरती कोणतंही जरी सम असेल, कोणतंही जरी एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलं तरी त्याचा आन्सर तुम्हाला सोडवता येईल. सुरुवातीला आपण बघूया 7, मी डायरेक्ट आता स्टार्ट करूया. 7 प्लस 2 अपॉन 5. ओके, यामध्ये 7 चा डिनॉमिनेटर आहे, छेद आहे 1, छेद सारखा नाहीये. मग तुम्ही या ठिकाणी काय करणार विद्यार्थी मित्र काय करणार आहे की याचा छेद सेम करून थोडा टेक्निकल इश्यू आहे. एवढं पेपरमध्ये करण्यापेक्षा याची सिंपल लॉजिक आणि ट्रिक्स अशी आहे, जर इथे प्लस असेल 7 पूर्णांक युक्त जर अपूर्णांक असेल, हा पूर्णांक आहे आणि हा अपूर्णांक आहे, यांची जर ऍडिशन असेल प्लस असेल तर काही करायचं नाही मित्रांनो, हा फक्त 7 इथे द्यायचा आणि 2 अपॉन 5 तसाच आपण टाकणार आहोत. हे त्याचं आन्सर झालं. म्हणजे हे तुम्हाला ही जी लेंदी पद्धत एक्झाम मध्ये आहे ती करण्याची गरज नाही.
सिंपल कोणतंही जर एक्झाम्पल असेल ऍडिशनचं असेल, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, सिंपल ट्रिक्स आपण लक्षात ठेवा, कारण मोठ्या एक्झाम मध्ये सुद्धा ही आपल्याला सिंपल ट्रिक्स वापरायची आहे. फॉर एक्झाम्पल इथे 8 आणि 2 प्लस 2/9 असेल तर याचा आन्सर काय येईल? आपल्या ट्रिक्स नुसार इथे जर प्लस असेल, पुन्हा एकदा सांगतो, इथे जर प्लस असेल आणि जर असं तुम्हाला एक्झाम्पल असेल तर काही करायचं नाही, त्याचा छेद सारखा करायचा करत बसायचं नाही, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकता 8.2/9 हे त्याचा आन्सर असेल. तुम्ही या पद्धतीने जर सोडवलं तर आन्सर हेच येणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट काय करूया, याचा जर आपल्याला याचं आन्सर हे आलेलं आहे, लक्षात आलं. जर तुम्हाला पेपरमध्ये पुन्हा एकदा मी रिपीट करतो, इथे सपोज 10 प्लस 3/5 जर याचा आन्सर तुम्हाला शोधायचं असेल तर आपल्या मेथडने आपण जाऊया. जी ट्रिक्स तुम्हाला मी सांगितली आता, इथे जर प्लस असेल तर सिंपल आहे, हा 10 आपण तसाच लिहिणार आणि इथे 3/5. ऑब्विसली यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असणार आहे? प्लसचं चिन्ह असणार आहे. म्हणजे हे जर आपण याचा डिनोमिनेटर आपण सारखा करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, हे आन्सर सोडवणार, परत त्याचं संक्षिप्त रूप करणार आणि शेवट तेच आन्सर येतं. म्हणजे जर प्लस असेल तर तुम्ही डायरेक्ट ते आन्सर लिहू शकता. त्यानंतर वजाबाकी जर असेल तर आपण काय करायचं? इथे पुन्हा एकदा दुसरं एक्झाम्पल मी समजून सांगतो. वजाबाकी जर असेल, अपूर्णांकाची जर वजाबाकी दिली असेल तर आपण काय करणार आहोत बघा. फॉर एक्झाम्पल 7 मायनस 2/9 हे एक्झाम्पल असेल तर मित्रांनो हे तुम्ही सोडवणार, यामध्ये तुमचा वेळ जाणार, पण याही ठिकाणी आपली ट्रिक्स आहे, परंतु इथे वजा आहे म्हणून आपल्याला डायरेक्ट 7.2/9 लिहिता येणार नाही. असं जर लिहिलं तर तुमचा आन्सर रॉंग होईल. हे फक्त प्लस असेल, इथे जर प्लस असतं तर हे तुमचं आन्सर बरोबर आलं असतं, परंतु इथे आता मायनस आहे म्हणून आपली ट्रिक्स वेगळी आहे. ती ट्रिक्स काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही जर असं एक्झाम्पल आलं तर तुम्ही कसं सोडवणार? तर तुम्ही या पद्धतीने आपण सोडवणार. याचा छेद किती आहे? 1. याचा छेद आपण काय करणार? सेम करणार. इथे सेम करण्यासाठी याला 9 ने मल्टिप्लाय करणार आणि 7 ला पण 9 ने मल्टिप्लाय करणार. 7 ला जर 9 ने मल्टिप्लाय केलं तर 7 9 चा 63/9 1 चा 9 मायनस 2/9. 63 मायनस 2 61 61/9. पुन्हा याचं तुम्हाला संक्षिप्त रूप करावं लागेल. जर अंश जर मोठा असेल, when the numerator is bigger, तुम्हाला याचं काय करावं? रिड्यूस करावं लागेल, त्याचा संक्षिप्त रूप करावं लागेल. मग पुन्हा 9 ने जर 7 ला 61 ला जर भाग दिला तर 9 7 63 होतं. 9 तुम्हाला किती? 9 7 54 करावं लागेल. 54 आणि रिमेनिंग किती? 54 आणि 6 54 7 आणि हे त्याचं आन्सर असेल. हे तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही सोडवणार, पण ही पद्धत स्कॉलरशिप मध्ये जर यूज केली तर खूप वेळ जाईल. मग आपण सिंपल करूया. सिंपल ट्रिक्स काय आहे? माझी जी ट्रिक्स आहे ती काय आहे, काय सांगते यावरती ट्रिक्स? एवढं सोडवण्यापेक्षा आपण काय करायचं, जर इथं मायनस असेल तर सिंपल आहे, ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो. इथं जर मायनस असेल तर काय करायचं, हा जो 7 आहे त्या 7 मधून एक मायनस करायचा म्हणजे 6. ओके. आणि 2 आणि 9 मधून यांची सबट्रॅक्शन करायची. यांचा फरक किती आहे? तर तो फरक आहे 7. वरती 7 लिहायचा आणि जो खाली जो आहे न्यूमरेटर आहे तो तसाच. याचं झालं आपलं डायरेक्टली आन्सर. म्हणजे हे आन्सर तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. फक्त इथं हे लक्षात ठेवायचं की छेद हा नेहमी मोठा असला पाहिजे. आणि तो ऑब्व्हियसली स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये याच प्रकारचे एक्झाम्पल असतात. ही ट्रिक्स तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल लगेच सोडू शकता. फॉर एक्झाम्पल 8 मायनस 5 जर 6 घेतला तर त्याचा आन्सर आपल्या पद्धतीने जर आपण सोडवलं, तुम्ही जर पुन्हा एकदा ती लेंदी पद्धत घेतली, इथे 8 6 चा त्याचा डिनॉमिनेटर सेम करा, पुन्हा सबट्रॅक्शन करा, सिंपल आहे. 8 आहे, 8 मधून एक मायनस करायचा 7. ओके. आणि यांचं सबट्रॅक्शन किती आहे? याची सबट्रॅक्शन 5 आणि 6 ची सबट्रॅक्शन किती आहे? त्याची सबट्रॅक्शन 1 आहे. तो 1 आणि आपण हा जो डिनॉमिनेटर आहे तो आपण तसाच लिहिणार आहोत. हे त्याचं ट्रिक्स नुसार आन्सर आहे. तुम्ही जर सोडून जरी बघितलं तरी आपला आन्सर हेच येणार आहे. ही ट्रिक्स तुमच्या जर लक्षात असेल
तर तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वरचं कोणतंही एक्झाम्पल सोडवण्यासाठी मदत होईल. आता हे सोपं एक्झाम्पल आहे, यानंतर हळूहळू एक्झाम्पल वाढणार आहे, कठीण होणार आहे. परंतु जर तुमच्याकडे जर ही ट्रिक्स असेल तर या ट्रिकच्या माध्यमातून, आता मी 2 अपूर्णांक घेतले पण या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही ते सोडू शकतात. पहिली ट्रिक्स लक्षात आली. पुन्हा एकदा या 2 ट्रिक्स मी आज तुम्हाला साधारणतः 3 ते 4 ट्रिक्स माझ्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, जेणेकरून त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही अपूर्णांकांचा काही भाग, अपूर्णांकाची बेरीज असेल, अपूर्णांकांची वजाबाकी असेल, ते तुम्ही सोडवणार आहात. आणि पुढच्या सेक्शन मध्ये पुन्हा एकदा जास्त ट्रिक्स येणार आहेत. कारण लक्षात आलं मित्रांनो, पुन्हा टेक्निकल प्रॉब्लेम, थोडासा प्रॉब्लेम येतोय. 3 तर याचं सबट्रॅक्शन करताना सिंपल आहे. तुम्ही डायरेक्ट सबट्रॅक्शन करत न बसण्यापेक्षा डायरेक्ट 3 मधून एक मायनस करायचा 2, त्यानंतर 4 आणि 5 यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती आहे 1 आणि अपॉन 5. हे तुमचा आन्सर असेल. या 2 ट्रिकचा आपण या ठिकाणी वापर करून सिंपल मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण करू शकतो. पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम मध्ये 1/2 या टाइपचे एक्झाम्पल आलेले आहे. 1/2, 1/6, 1/12, 1/20 बरोबर किती? या टाइपचं जर एक्झाम्पल असेल तर मित्रांनो, हे एक्झाम्पल सोडवणं, ज्यावेळेस अशा टाइपचे एक्झाम्पल पेपरमध्ये विचारले जातात, हा 1 अपूर्णांक, 2 अपूर्णांक, 3 अपूर्णांक, 4 अपूर्णांक, असे तुम्हाला किती जरी अपूर्णांक दिले तर त्याचं ऍडिशन आपल्याला सोडवताना, ऍडिशन करताना, आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा, सिंपल याचं आन्सर कसं येईल. आता तुम्ही काय करणार, जर ही तुम्हाला ट्रिक्स माहित नसेल, हे गणित सोडवताना जर ट्रिक्स माहित नसेल, तुम्हाला गणित जर सुटेल परंतु गणित सोडवताना वेळ लागेल, तुम्ही काय करणार की 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे, यांचा तुम्ही लसावी काढणार, मसावी काढणार, त्या पद्धतीने सोडणार. यांचा पाया तुम्ही डिनॉमिनेटर, याचा छेद आहे तो तुम्ही समान करून घेणार. म्हणजे याचा 2 चा काय करणार, 6 करणार किंवा 12 करणार, याचा 20 आहे, सगळ्यात 20 आहे, त्यांचा 20 करण्याचा प्रयत्न करणार, खूप दोन्हींचं ऍडिशन करणार, परत या दोन्हींचं ऍडिशन करणार, परत त्यांचं ऍडिशन करणार. हे खूप वेळ तुमचा या ठिकाणी जाईल.
हा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो 1/2 प्लस 1/6 प्लस 1/12 प्लस 1/20 इज इक्वल टू किती? याचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. याचा डायरेक्ट आपल्या ट्रिक्सने आन्सर येणार आहे 4/5. याचा हे आन्सर असेल. हे आपण कसं सोडवलं हे तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यावेळेस एखादी अपूर्णांकाची बेरीज या प्रकारचं गणित येतं ते नक्कीच खूप मोठं असेल. त्यावेळेस एक संख्या मालिका तुमची तयार असते. 1/2, 6 जर केलं 2/3, 12 चा आहे 3 into 4, 20 चा आहे 4 into 5. तर नक्कीच जो शेवटचा अंक आहे 5 त्याची आणि ह्या पहिल्या अंकाची मल्टिप्लाय करायची. 5 1 चा 5 तो छेदस्थानी लिहिला. ओके. आणि वरती किती 1 2 3 4 टाइम्स 1 आलेला आहे. त्यांची बेरीज आपण केली. आन्सर आलं 4/5. सिंपल मध्ये आपण सोडवलं. आता याच पद्धतीचं आपण जर नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं 1/15 प्लस 1/35 प्लस 1/63 प्लस 1/99. हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये जर आलं तर सोडवताना बघा 1/15 1/15 1/35 1/63 1/99 याची जर तुम्हाला ऍडिशन सांगितली तर ती ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ जाईल. आणि पेपरमध्ये जर या पद्धतीचं गणित असेल तर नक्की ते 100% ट्रिक्स वरतीच डिपेंड ऑन असतं. म्हणजे असं जर गणित आलं तर हे सोडवायला वेळ जाईल तर नक्कीच इथं ट्रिक्स तुम्ही वापरू शकतात. आणि ट्रिक्स वरती 99% या प्रकारचे गणित जर आले तर ट्रिक्स वरतीच अवलंबून असतात किंवा डिपेंड असतात. बघा आता 15चे आपण फोड करूया. तीन 5 आहे 15. पुन्हा इकडे हाच अंक पुढे आला पाहिजे. 5 7 35. कंटिन्यू लिंक तयार होते. एक संख्या मालिका तयार होते. पुन्हा एकदा 63 आहे. 7 9 63 आणि 99चं 9 into 11. छेदस्थानी जे अंक आहे त्याचे आपण फोड करून इथे सांग. 3 5 आहे 15. 2 चा फरक आहे. 5 दुने 5 7 म्हणजे 5 7 चा 35, 7 9 चा 63, 9 11 चा 99. आता या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तर बघा आपली जी ट्रिक्स आहेत आपण काय करतो जो पहिला जो लास्ट डिजिट आहे जो लास्ट जी संख्या आहे 11 आणि ही जी पहिली आहे 3 यांचा तुम्ही मल्टिप्लाय करायचं आहे. 11 मल्टिप्लाय 3 आन्सर किती येणार आहे याचं 33. ओके लक्षात आलंय. 3 आणि 11 यांचं मल्टिप्लाय करायचं आहे आणि वरती एक किती वेळेस आलेला याचा बेरीज करायची 1 2 3 4 तर तुमचा आन्सर येणार आहे 4/33. सिंपल मध्ये तुमचा आन्सर होईल. जर पुढचं जर तुम्हाला याच टाईपचं जर एक्झाम्पल आलं हे लक्षात आलंय कसं केलं मी ते 1/15 अधिक 1/35 अधिक 1/63 अधिक 1/99 यांची फोड तयार केली. फोड केलेला आपली ट्रिक्स काय सांगते की जो शेवटचा अंक आहे तो अंक आणि जो पहिला अंक आहे त्याचा तुम्ही मल्टिप्लाय करायचा आहे आणि ते छेदस्थानी लिहायचं आहे आणि वरती जे अंक आहे त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे. तुमचा आन्सर तुम्हाला 4/33 लगेच मिळून जाईल. याच टाईपचं जर एक्झाम्पल पेपर मध्ये विचारलं 3/35 प्लस 3/63 प्लस 3/99 त्याचा आन्सर किती असेल हा जर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आला तर आता काय करायचंय पुन्हा एकदा याचं ऍडिशन करण्यापेक्षा साधं आहे. आपल्याकडे लक्षात येतं 35 आपण काय करायची फोड करायची 5 7 35. 63 ची पण तशी होईल 7 आलाय 7 9 चा 99 आहे 9 11 चा. ओके आपली ट्रिक्स काय सांगते हा जो शेवटचा डिजिट आहे तो आणि 5 चं मल्टिप्लाय करायचंय 55 आणि वरची ऍडिंग करायची 3 3 3 3 3 9 तुमचा आन्सर
9/55 येऊन जाईल. म्हणजे सिंपल मेथड आहे. याच टाईप वरती, याच मेथडचा, याच ट्रिकचा जर वापर करून जर पुढचे गणित जर तुम्हाला सोडवायला दिले, अपूर्णांकावरचे जर पुढचे गणित आहे, या ट्रिकचा वापर करून आपण पुढचे गणित सोडवणार आहोत. सपोज 1/1 into 2 plus 1/2 into 3 plus 1/3 into 4 plus dash 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 plus 1/99 into 100 याचा आन्सर आपल्याला विचारलेला आहे अपूर्णांकामध्ये. नक्कीच या प्रकारचे एक्झाम्पल विचारले जातात. आता बघा, हा जो पहिला आहे, हा जो पहिला अंक आहे, याची आणि या लास्ट अंकाची आपण आपल्या ट्रिक्स नुसार मल्टिप्लाय करायचा आहे. 100 आणि 1 चा जर मल्टिप्लाय केला तर याचा आन्सर येतो 100. तो छेदस्थानी आपण घेणार आहोत. आणि या एक किती वेळेस आलेला आहे, नक्कीच हा 1 into 1 म्हणजे हा एक वेळेस, हा दुसरा वेळेस, हा तिसरा वेळेस, हा चौथा वेळेस, असा तो किती वेळेस आलेला आहे, 99 वेळेस आलेला आहे. हा एक हा पहिल्या वेळेस, हा एक हा दुसऱ्या वेळेस आला, हा एक हा तिसऱ्या वेळेस आला, हा नक्की किती वेळेस आलेला आहे, तो 99 वेळेस आलेला आहे. म्हणून त्याची 99 ची बेरीज म्हणजे आन्सर आहे 99/100. ही सिंपल ट्रिक्स आहे. या ट्रिकचा वापर करून सुद्धा तुम्ही या प्रकारचे एक्झाम्पल सोडू शकता. आत्ताच पाठीमागे एक टफ एक्झाम्पल मुलांना वाटलं, पण आपल्या ट्रिक्स नुसार जर आपण गेलो तर नक्कीच काहीतरी फायदा होईल. आता इथे असं आलं होतं 1/2 प्लस 2 into 3 प्लस 1/3 into 4 प्लस डॅश 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 1/n into n plus 1 याचा आन्सर आपल्याला शोधायचा आहे. याचा आन्सर किती आहे? आता इथे नंबर दिलेला नाहीये, इथे n आहे, n+1 आहे. तर याचा आन्सर आपल्याला जर शोधायचं म्हटलं तर आपण आन्सर कसं शोधणार हे महत्वाचं होतं. आता साधा आहे, आपले ट्रिक्स नुसार जो शेवटचा अंक आहे आपण जो घेणार आहोत तो त्याचा आणि ह्या 1 चं मल्टिप्लाय आपण करायचं आहे आणि तो छेदस्थानी घेणार. म्हणजे n+1 मल्टिप्लाय हा पहिला नंबर 1 म्हणजे n+1 हा छेदस्थानी आलेला आहे. आता अंशस्थानी काय येणार, हा एक वेळेस, हा 2 वेळेस, हा एक 3 वेळेस, असं डॅश डॅश करत हा एक किती वेळेस आला, n वेळेस आला. म्हणून हा n वेळेस, त्यांची ऍडिशन n वेळेस, आपला आन्सर येईल n/n+1. ही ऍडिशन पेपर मध्ये आली तरी गोंधळून न जाता तुम्ही या पद्धतीने जर ट्रिकचा वापर केला तर तुम्हाला हे एक्झाम्पल सुटू शकतं. फक्त लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस अपूर्णांकांची बेरीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर आली, जर खूप अपूर्णांक तुम्हाला पेपरमध्ये दिलेले असतील, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, तर नक्की तिथे ट्रिक्स असेल हे लक्षात ठेवायचं. कारण त्याचं कॅल्क्युलेशन करणं सोपं नाही. जर 2 अपूर्णांक जर तुम्हाला दिले असेल तर ते तुम्हाला सोडवावंच लागतील. परंतु ज्यावेळेस 4 ते 5 अपूर्णांकांची बेरीज जर तुम्हाला पेपरमध्ये दिली असेल तर ते सोडवायला तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक गणित आहे 2/3 प्लस 5/4 प्लस 7/8. जर या पद्धतीचं गणित असेल तर इथे ट्रिक्स न वापरता तुम्हाला सिंपल मध्ये कॅल्क्युलेशन करून गणित हे सोडवता येईल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सिंपल कॅल्क्युलेशन याचं होऊ शकतं. याचा 12, 3, 4 आणि 8. तर याचा ह्या दोन्हींचं तुम्ही ऍडिशन करू शकता. या दोन्हींचं ऍडिशन केल्यानंतर पुन्हा 7 + 8 त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल याचा जर 4 2 चा 8 आणि 12 म्हणजे याला 12 प्लस 5 3 चा 15 आणि 12 प्लस 7/8 यांची सेम डिनॉमिनेटर आहे, छेद सारखा आहे. 8 आणि जर तुम्ही 15 यांची जर ऍडिंग केली
तर त्याची ऍडिंग तुम्हाला 23 मिळेल. 23/12 प्लस 7/8. आता या ठिकाणी 12 आणि 8 इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये. तुम्ही 12 आणि 8 चा 24 करू शकता. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 24 येईल. वर येईल 46 प्लस इथं 21 आणि 8 ला जर परत 3 ने मल्टिप्लाय केला तर 24. मग याची ऍडिंग तुम्हाला सिंपल आहे. 67 त्याचा आन्सर येईल. 67/24 हे आपल्या पद्धतीने. पण ज्यावेळेस 2 किंवा 3 अपूर्णांक दिले असेल तर तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता. पण ज्यावेळेस तुमच्याकडे कॅल्क्युलेशन जास्त अपूर्णांक तुम्हाला दिलेले असेल तर त्यावेळेस समजायची याची ट्रिक्स आहे. आणि अपूर्णांक जर अंश जर सेम असेल, आता पाठीमागे 1 होता, अंश 1 होता, अंश 3 होता, अंश जर सेम असेल आणि छेदस्थानी जर तुम्हाला जर संख्या मालिका तयार होत असेल तर 100% हे गणित ट्रिक्स आहे, हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. म्हणजे अपूर्णांकाची जर ट्रिक्स तुम्ही वापरली. आता वेगळ्या पद्धती थोडं गणित आता आपण अवघड जाऊया, थोडासा डिफिकल्ट कडे आपण जाऊया. 1/5 into 6 plus 1/6 into 7 plus 1/7 into 8 plus 20वे पद बरोबर किती? हे तुमच्या समोर गणित आहे. तर हे गणित सोडवताना बघा इथे आपल्याला शेवट जे आपण मी पाठीमागे 2-3 एक्झाम्पल घेतले त्यामध्ये शेवट दिलेला होता. इथे 20वे पद आहे. पण ते 20वे पद आपल्याला अगोदर शोधावे लागेल. कोणते 20वे पद आहे? ज्यावेळेस आपल्याला ते 20वे पद मिळेल त्याच वेळेस याची ऍडिंग करता येईल. परंतु 20वे पद मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आता 20वे पद आहे, हे इथून सुरुवात झाली 5. ओके, 1/5 हे 5वं पद, हे 6वं पद, हे 7वं पद, हे लक्षात ठेवायचं. इथे स्टार्टिंगला 5 आलेला आहे म्हणजे कितवं पद? हे 5वं पद, हे 6वं पद, हे 7वं पद, 8वं पद, 9वं पद, 10वं पद, असं आपल्याला 20वे पद शोधायचं आहे. मग 20वे पद शोधण्यासाठी जर हे पहिलं पद असेल तर आपल्याला अजून 19 पद ऍड करावं लागेल. म्हणजे मुलं बऱ्याच वेळेस काय होतं डायरेक्ट इथे 25 लिहितात. पण हे जर पहिलं पद असेल तर तुम्हाला 19 पद ऍड करावं लागेल. म्हणजे तुम्हाला शेवटचा 5 मध्ये जर तुम्ही 19 ऍड केले तर उत्तर 24 येतं. म्हणजे तुमचं इथे येईल 1/24 into 25 हे तुमचं शेवटचं पद असेल आणि याची ऍडिंग तुम्हाला करायची आहे. म्हणजे या गणितामध्ये सुरुवातीला तुम्ही 20वे पद शोधलं आणि 20वे पद शोधल्यानंतर तुम्हाला आता त्याची ऍडिंग करायची आहे. आपल्याच पद्धतीने आपण जाऊया. 5 into 6 आहे, 6 into 7 आहे, 7 into 8 आहे, पुढे 8 into 9 असणार आहे, 9 into 10 असणार आहे. ती मधल्या पदाची गरज नाही. शेवट पहिलं पद आणि हे जर शेवट जर तुम्ही बघितलं तर हा शेवटचा 25 आणि याचं मल्टिप्लाय ह्या 5 बरोबर करायचं आहे. म्हणजे 25 into 5 करायचं आहे. आणि वरती नक्कीच हे 5वं, हे 6वं, 7वं असे किती पद आहेत? 24 पद आहेत. म्हणजे वरती तुम्हाला किती येईल? 24. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं आहे. 25. मित्रांनो या पद्धतीने जर गणित तुम्ही सोडवलं तर ते सोप्या पद्धतीने तुम्हाला लगेच लक्षात येईल. पुन्हा याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता जे असेल ते. 24 आणि 25 किती? 20वे पद आहे म्हणजे 20 वेळेस येईल इथे. सॉरी 20 वेळेस. 20वे पद आहे तर 20 वेळेस. आणि याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. या पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर नक्की मिळेल. या अपूर्णांकाच्या आज आपण ह्या ट्रिक शिकलो. आता साधा जर पुढे जर तुम्हाला विचारलं
तर अपूर्णांकाचा गुणाकार असेल, अपूर्णांकांचा भागाकार असेल, तर आपण कसा करायचा यावरती जाऊ. आता आपण बेरीज, अपूर्णांकांची बेरीज बघितली, अपूर्णांकांची वजाबाकीवरती आपण ट्रिक्स बघितल्या. आता अपूर्णांकांचा जर गुणाकार असेल, अपूर्णांकांचा जर भागाकार असेल, तर त्यावरती तुम्हाला एक्झाम्पल येईल. पण याच पद्धतीने जर तुम्हाला एक एक्झाम्पल आलं, 4 बेरजेवरतीच आहे, 4/5 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 5/4 येईल. 4/5 मध्ये किती मिळवल्यास उत्तर 5/4 येईल. याचं जर असे जर रिटर्न मध्ये जर प्रॉब्लेम आला, तर आपल्याला त्याचं हे करावं लागेल. 4/5 मध्ये किती मिळवल्यास, तर x मिळवल्यास उत्तर तुमचं 5/4 येईल. हे गणित सराव परीक्षेला आलं होतं. 4/5 मध्ये किती मिळवल्यास, आपण त्याचं x मिळवल्यास उत्तर 5/4 येईल. आता x इज इक्वल टू आपल्याला शोधायचा आहे, x इज इक्वल टू 5/4 आहे. तसाच हा जो इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर तो काय होणार आहे, मायनस होणार आहे. आणि मग याचं आपण कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. छेद समान करायचा आहे, 5 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 25, 4 ने 4 ला मल्टिप्लाय केलं आणि पुन्हा एकदा 20, म्हणजे 20 सेम आला. 25 मधून 16 जर मायनस झाला, तर त्याचा आन्सर डायरेक्ट तुम्हाला शोधता येईल 9/20. हे आन्सर तुम्ही शोधू शकता. पण जेव्हा अपूर्णांकाची बेरीज असेल, वजाबाकी असेल आणि ज्यावेळेस अपूर्णांकाची जर लेंथ किंवा जास्त अपूर्णांक जर गणितामध्ये असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रिकचा वापर करून गणित सोडवू शकता. हे तुम्हाला समजलं असेल. हे सिंपल आहे. 4/5 प्लस x किती मिळवले, 5/4. हा इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल 4/5. यांचा छेद सारखा नाहीये, मग आपल्याला छेद सारखा करावा लागेल. म्हणजे छेद सारखा करा म्हणजे 4 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं, वरती मग क्रॉस मल्टिप्लाय, 5 ने 5 ला, 5 ने 4 ला, 25/20, पुन्हा 4 ने 4 ला, 4 4 चा 16 आणि 4 5 चा 20. छेद सारखा झालेला आहे. छेद सारखा झाला, अंशांची आपण काय करतो, वजाबाकी असेल तर अंशांची आपण वजाबाकी करतो. 25 मधून 16 गेला, आन्सर तुमचं 9/10 आलं मित्रांनो. हे बेरीज आणि वजाबाकीचे एक्झाम्पल आपण घेतो आहोत. आता जर अपूर्णांकाचा जर गुणाकार जर बघितला, तर अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार 6/5 मल्टिप्लाय 4/7. ज्यावेळेस गुणाकार असतो मित्रांनो, त्यावेळेस गुणाकारामध्ये छेद सारखा असावा ही कंडिशन नाही. ती फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण छेद सारखा करतो. इथे छेद सारखा करण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. डायरेक्ट तुम्हाला 6 4 चा 24 आणि 7 5 चा 35 हे तुमचं कॅल्क्युलेशन येईल. 6 4 चा 24 आणि 5 7 चा 35 हे तुमचं कॅल्क्युलेशन. जर तुमचं भागाकार असेल, हेच गणित आपण जर भागाकारामध्ये घेतलं, 6/5 4/7, तर भागाकार ज्यावेळेस असेल त्यावेळेस 6/5 आपण तसाच लिहिणार. या भागाकाराच्या वेळी मल्टिप्लिकेशन करणार आणि हा डिनॉमिनेटर वर नेणार आणि हा जो अंश आहे न्यूमरेटर आहे तो खाली आणणार. म्हणजे छेद वर जाईल, अंश खाली येईल. हे तुमचं आन्सर असेल. समजतंय? फक्त गुणाकार आणि भागाकारामध्ये काय होणार आहे, गुणाकारामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, भागाकारामध्ये
भागाकाराचं कन्वर्ट गुणाकारामध्ये करायचं आहे आणि पुढचा जो घटक आहे, पुढचा जो अपूर्णांक आहे तो अंश छेद अंशाच्या जागी जाईल आणि अंश हा छेदाच्या जागी जाईल. याच टाईपचं जर आता पुढे एक्झाम्पल आपण घेतलं, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. टू अपॉन थ्री प्लस 2/3 इंटू 2/3 डिवाइड 2/3. हे तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. हे तुम्ही कसं सोडवणार आहे मित्रांनो, हे महत्वाचं आहे. 2/3 या गणितामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही अपूर्ण 2/3 प्लस 2/3 इंटू 2/3 डिवाइड बाय 2/3. हे ज्यावेळेस तुम्ही गणित सोडवणार त्यावेळेस तुम्ही काय करणार, पहिली आपल्याला या ठिकाणी पहिली कोणती क्रिया करावी लागेल. ज्यावेळेस हे गणित इथे ऍडिशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं डिव्हिजन आहे, या पद्धतीने ज्यावेळेस आपण गणित सोडवतो त्यावेळेस आपल्याला कोणती क्रिया मस्ट आहे, पहिली कोणती क्रिया तुम्हाला करावी लागेल. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरेच विद्यार्थी ऍडिशन करून घेतात. सुरुवातीला जी क्रिया मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जी क्रिया सुरुवातीला आलेली आहे ती आपण करून घेणार आहोत. 2/3 आपण तसाच लिहिणार आहोत, प्लस 2 2 चा 4 आणि 3 3 चा 9 आणि त्यानंतर इथं डिव्हिजन आहे, इथं मल्टिप्लाय करणार आहोत, हा 3 वर नेणार आहोत आणि हा 2 खाली आणणार आहोत. ही स्टेप सर्वांना समजली असेल. पुन्हा एकदा सांगतो, इथे 2/3 प्लस 2/3 इंटू 2/3 डिवाइड 2/3 जर असे गणित आलं तर सुरुवातीला तुम्हाला बॉडमॉस हे शिकवलेलं असेल. सुरुवातीला कोणती क्रिया करायची त्या क्रियेचा परत इथे वापर होणार आहे. इथे आपल्याला बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, वजाबाकी जर क्रिया असेल तर सुरुवातीला आपण भागाकार किंवा गुणाकार करतो. जी सुरुवातीला गुणाकार व भागाकारमध्ये ही गुणाकार क्रिया आलेली आहे ती आपण सुरुवातीला केली. 2 2 चा 4 आणि 3 3 चा 9 आणि इथे डिव्हिजन आहे त्याचं उलट करून इथे गुणाकार क्रिया केली. अपूर्णांकाचा आहे तिथे भागाकाराचा गुणाकार केला आणि 3 वरती आणि 2 खाली अंश आणि इथे पुन्हा 2/3 तसाच, कारण ही ऍडिशन आपल्याला करता येणार नाही. या दोन्हींचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला 3 1 चा 3 3 3 चा 9 2 1 चा 2 2 2 चा 4 म्हणजे याचं उत्तर येतं 2/3. याचं कॅल्क्युलेशन 2/3 आलं आणि 2/3 आणि 2/3 याचं जर छेद सारखा आहे तर अंशाची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 2 प्लस 2/3 इज इक्वल टू 4/3. म्हणजे या हे गणित सिंपल वाटत होतं, परंतु या गणितामध्ये हे लक्षात आलेलं आहे तुमच्यावाल्या की क्रिया जर गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज या जर क्रिया गणितामध्ये दिल्या तर तुम्हाला सुरुवातीला कोणती क्रिया करायची आहे, त्यानंतर कोणती क्रिया करायची हे अगोदर ठरवा. जर तुम्ही गडबडीने याच गणितामध्ये बऱ्याच मुलांनी काय केलं असतं, 2/3 आहे, इथे गुणाकार बेरीज आहे, त्यांची सुरुवातीला आपण बेरीज करून घेऊया. डायरेक्ट यांची बेरीज केली तर 2 2 4 4/3 नंतर परत इथे मल्टिप्लाय आहे 2/3 इथे परत भागाकार, असं अशी क्रिया केली असती. परत रिवर्स या क्रिया करण्यापेक्षा इथे परत त्यापेक्षा ही सिंपल गणित होऊन जाईल. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. सरळ रूप अपूर्णांकाला सरळ रूप आपण घेणार आहोत. टू अपॉन 3 प्लस 3/7 18/35 minus 7/18.
हे एक्झाम्पल असेल तर इथे तुम्ही काय करणार आहात हे सुरुवातीला महत्वाचं आहे. आता 2/3 आपण तसाच घेणार आहोत, प्लस 3/7 तसाच येणार आहे. इथे डिवाइडचा आपल्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण, आणि मल्टिप्लाय ज्यावेळेस साइन होतं डिवाइडचा आपण मल्टिप्लाय नंतर पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा रेसिप्रोकल थोडक्यात 35 वरती जातील, 18 छेदस्थानी येईल आणि मायनस 7/18 तसाच. आता इथे आपण याचं सिंपल कॅल्क्युलेशन करणार आहोत. 3 1 चा 3, 3 6 चा 18, 7 1 चा 7, 7 5 चा 35. याचा आन्सर काय येईल? 2/3 प्लस 5 1 चा 5, 5 6 मायनस 7/18. आणि याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन आता करावा लागेल. याचं कॅल्क्युलेशन करताना प्लस आलेला आहे, प्लस आणि मायनस मी सुरुवातीलाच घेतलेला आहे. याचं कॅल्क्युलेशन करताना आता ह्या दोन्हींची प्लस करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल आणि नंतर त्यामधून 7/18 सबट्रॅक्ट करावं लागेल. याचा कॅल्क्युलेशन करताना याचा डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. जर सेम करायचं आहे, सिंपल आहे. 6 12, 6 3 चा 18 प्लस 15/18 मायनस 7/18. इथे मी काय केलं, याचा जो डिनॉमिनेटर आहे तो 18 करून घेतला, म्हणजे 6 नी काय केलं, या अंशाला मल्टिप्लाय केलं, परत 6 नी या छेदाला मल्टिप्लाय केलं, 12/18. पुन्हा या 3 नी काय केलं, या 5 ला मल्टिप्लाय केलं, या 3 नी काय केलं, या 6 ला मल्टिप्लाय केलं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे, छेद सारखा करून घेतलेला आहे. आणि मग यांचा आता छेद सगळ्यांचे सारखे झालेले आहे. तर 12 आणि 15 27, 27 वजा 7 छेद 18, 27 वजा 7, तर त्याचं 27 वजा 7 त्याचं उत्तर येतं 20/18. याचं उत्तर 20/18. परंतु जर आन्सर मध्ये 20/18 नसेल तर याचा तुम्ही म्हणजे याला तुम्ही रिड्यूस करू शकता. संक्षिप्त रूप याचं द्यायचं आहे. 20 आणि 18 कोणत्या टेबल मध्ये आहे, तर 2 च्या टेबल मध्ये आहे. 10/9 याचं हे आन्सर असेल. आणि जर हेही आन्सर जर नसेल तर पुन्हा एकदा 9 ने जर डिवाइड केलं, 9 1 9, हे त्याचा आन्सर असू शकतं. म्हणजे आन्सर 3 प्रकारचे तुमचे असेल. एक तर पेपरमध्ये 20/18 असेल तर हा ऑप्शन तुम्ही देऊ शकता, किंवा 10/9 असेल तर हा ऑप्शन येईल. कधी कधी 10/9 पण हा ऑप्शन पेपरमध्ये असतो. पेपरमध्ये असतो 1.1/9. तर 1.1/9 याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, 9 1 9 आणि वर एक ऍड 10, 10/9, म्हणजे कधी पेपरमध्ये हे आन्सर असेल तर मुलं काय करतात, 20/18 पर्यंत स्टॉप करतात. तर ज्याचं जेवढं रिड्यूस करता येईल, जेवढं संक्षिप्त रूप देता येईल तेवढं संक्षिप्त रूप देऊन घ्या, आणि त्याचा पुन्हा एकदा हा पूर्णांक आहे, पुन्हा एकदा त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांक करा. हे तुमच्या फायनल आन्सर कडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे पेपरमध्ये जर 20/18 असेल तर ऑप्शन होईल, पेपरमध्ये 10/9 जर ऑप्शन दिला असेल तर तो तुम्ही टिक करू शकता. किंवा पेपरमध्ये हे जर दोन्ही ऑप्शन नसेल तर पेपरमध्ये 1/1/9 ऑप्शन, 1.1/9 हा जर ऑप्शन असेल तर तो तुम्ही टिक करू शकता. या पद्धतीने अपूर्णांकाचं सिम्प्लिफाय, अपूर्णांकाचं सरळ रूप पुढचं बघूया मित्रांनो. थोडंसं टफ एक्झाम्पल आपण घेऊया. फाईव्ह पूर्णांक 3/4 प्लस 3.1/4 कंस पूर्ण केलेला आहे, डिव्हाइड पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये 5.3/4
मायनस 3.1/4 कंस पूर्ण आहे. हे एक्झाम्पल सोडवताना तुम्ही काय करणार आहात बघा, ज्यावेळेस हे दोन कंस दिलेले आहे, हे कंस आपण सुरुवातीला सोडवणार आहोत. इथे जर बेरीज असेल, तुम्ही म्हणाल सर बेरीज आहे परंतु कंसातील क्रिया ब्रॉडमॉस आपण ज्याला म्हणतो, पहिली ब्रॅकेट मध्ये क्रिया आपण करून घेऊया. ब्रॅकेट मधली क्रिया करताना हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला आपण हे करणार आहोत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणार आहोत. 5 आणि 4 चं मल्टिप्लाय करायचं, 5 चौक 20, 20 मध्ये हा वरचा 23, 23/4 प्लस 4 त्रिक 12, 12 वरचा जो 1 आहे तो ऍड करा, 13/4. हे तुमची पहिल्या कंसाची क्रिया झाली. 23/4 आणि 13/4 म्हणजे 4 आणि 5 यांचं मल्टिप्लाय करायचं, त्याच्यामध्ये 3 ऍड करायचा, 5 चौक 20 आणि 3 23, 23/4, 4 त्रिक 12, 12 ने 1 13, 13/4. इथे डिवाइड आहे तसंच पुन्हा एकदा 4 पंचे 20, 23, 23/4 वजा ते 4 त्रिक 12 ने 1 13, 13/4. इथपर्यंत समजलं असेल. आता सिंपल आहे, तर ऍडिशन आहे, त्यांचा छेद सारखा आहे तर यांची ऍडिशन होईल. 23 आणि 13 छेद जर सारखा असेल तर डायरेक्ट आपण छेद एक लिहितो, जो समान छेद लिहितो, आणि 23 आणि 13 ची ऍडिंग जर केली, 23 आणि 13 36 डिवाइड. पुन्हा आता इथे सबट्रॅक्शन आहे, तर 23 मधून जर 13 गेले, तर 23 मधून जर 13 गेलं तर त्याचा आन्सर येतो 10, 10/4. आता 36/4 डिवाइड 10/4, पण आपण इथं डिवाइडचा आपण पुन्हा मल्टिप्लाय करतो, कारण मल्टिप्लाय केलं तर पुढचा जो अपूर्णांक आहे तो त्याचा रेसिप्रोकल उलटा होतो, म्हणजे अंश हा छेदात जागी जातो, छेद हा अंशाच्या जागी जातो. 36/4 इंटू 4/10. ओके, आणि मग याचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. 4 4 कॅन्सल, तुमचा आन्सर येणार आहे 36/10. आणि 36/10 नक्कीच छेदस्थानी हा दशांश म्हणजे 10 आलेला आहे. तुम्हाला दशांश अपूर्णांकाचं माहिती, एक जर 0 असेल तर आपण एक संख्या त्या साईडने सोडतो, म्हणजे उत्तर आलं 3/6. याचं उत्तर 3/6 येऊ शकतं. किंवा जर याला तुम्ही अजून डिवाइड केलं तर 10 आणि 18, 18/5 पण आन्सर याचं येईल. 5 ने जर पुन्हा 18 ला जर डिवाइड केलं, 5 त्रिक 15, 3/6. किंवा हे जर तुम्ही 5 त्रिक 15, हे पण त्याचा आन्सर येऊ शकतं. म्हणजे 3 पद्धतीचे तुम्हाला याचे आन्सर येऊ शकतात. पेपरमध्ये 36/10 येऊ शकतं, ते उत्तर बरोबर असेल. पेपरमध्ये 18/5 आलं, तेही तुम्हाला उत्तर बरोबर देता येईल. पेपरमध्ये जर 3.3/5 असेल तरी त्याचा आन्सर तुम्हाला टिक करता येईल. किंवा पेपरमध्ये 3.6, 3.6 हे जरी असेल तरी तुमचं, म्हणजे कोणताही पर्याय तुमचा यामध्ये असेल तर तुम्हाला तो टिक करता येईल. पण सोडवण्याची पद्धत एकदम हळू पद्धतीने मी जर सोडवलं व्यवस्थित, पहिल्यांदा कोणती क्रिया केली, ब्रॅकेट मध्ये क्रिया केली, त्यानंतर वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या क्रिया व्यवस्थित करून घ्या आणि तुम्ही आन्सर कडे बरोबर जाणार आहात. तीन 3.6, 36/10, 18/5. पुन्हा एकदा आपण या पद्धतीचं थोडंसं टफ एक्झाम्पल आपण घेणार आहोत. (15/14) into 21/10 minus 4/3. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे.
तर सुरुवातीला आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल, याचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून घ्यावं लागेल आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो अपूर्णांक येईल त्यामधून 4/3 मायनस करावं लागेल. याचं मल्टिप्लिकेशन करताना रिड्यूस करायचं आहे. 7 ने जर 14 ला भाग जातो, 7 दुणे 14, 7 त्रिक 21. ओके, म्हणजे तुमचा आन्सर बघा 15 into 3 आणि 2 into 10 minus 4/3. 3 ने 2 ला भाग जात नाहीये. 15 आणि 10 पुन्हा इथे रिड्यूस करू शकतात. 5 त्रिक 15, 5 दुणे 10. तुमचा आन्सर आहे 3 3 चा 9, 9/4 minus 4/3. 9/4 minus 4/3. आता याचा छेद सारखा नाहीये. छेद सारखा नसेल तर आपण छेद सारखा करतो. 3 ने 9 ला मल्टिप्लाय केलं, 3 ने 4 ला, ओके, म्हणजे 4 ला 3 ने मल्टिप्लाय करा, 9 ला पण 3 ने मल्टिप्लाय करा. पुन्हा एकदा याला 4 ने, या छेदाने, परत या 4 ला आणि या 3 ला. छेद सारखा झाला. 27 - 16 छेद 12. 27 - 16 याचा आन्सर 11, 11/12. हे तुमचं आन्सर असेल. आणि ज्यावेळेस अंश हा मोठा असतो त्यावेळेस त्याला रिड्यूस करण्याचे चान्सेस कमी आहे, म्हणजे रिड्यूसच होणार नाही. 11/12 हे तुमचं आन्सर असेल. पूर्णांकयुक्त अपूर्णांक करण्याची गरज नाहीये. या पद्धतीने गणित सोडवलं तर तुमचं 11/12 म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी, अपूर्णांकांचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार, या सगळ्या क्रिया एकत्र येतील आणि त्यावर ते एक्झाम्पल पेपरमध्ये असेल तर ते तरी तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. आजचा तुम्हाला भाग समजलेला असेलच. मी पुन्हा एकदा आजची रिव्हिजन तुम्हाला सांगतो. मी ज्या आज तुम्हाला 1 तासामध्ये ज्या काही ट्रिक सांगितलेल्या आहे, बेरजेच्या, वजाबाकीच्या, त्यानंतर एक संख्या मालिका तयार होती त्या पद्धतीच्या, आणि त्यानंतर जर मिक्स एक्झाम्पल असेल तर ते आपण कसं सोडवणार आहोत, या ट्रिक्स आपण मी पुन्हा एकदा 2 मिनिटं फ्लॅशबॅक करून तुम्हाला रिव्हिजन घेतो. आणि आजच्या सेक्शन मध्ये एवढं तुम्हाला भरपूर, पुन्हा एकदा सांगतो, जर पूर्णांक आणि अपूर्णांक यांची जर बेरीज असेल तर आपली ट्रिक्स काय आहे, पुन्हा एकदा ट्रिक्स कडे लक्षात द्या. पूर्णांक 3 प्लस अपूर्णांक 4/5 असेल तर याची ऍडिंग असेल तर याची ऍडिंग डायरेक्ट लिहा 3 4/5. हे तुमचं आन्सर झालं. कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. जर वजाबाकी असेल 3 मायनस 4/5 तर 3 मधून एक मायनस करा 2 आणि यांचा वजाबाकी करा. यांची वजाबाकी किती येणार आहे 1, 1/5. हे त्यांचं आन्सर असेल. या 2 ट्रिक्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या. त्यानंतर ही पुढची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. या 2 ट्रिक्स लक्षात ठेवा. प्लस आणि मायनसची, पूर्णांक आणि अपूर्णांकाची जर बेरीज आणि वजाबाकी करताना त्याचा छेद कॅल्क्युलेशन न करण्यापेक्षा सिंपल ट्रिक्स तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मी पुढची ट्रिक सांगितली 1/2. ज्यावेळेस असं असेल 1/2, 1/6, 1/12, 1/20, पुढे 1/30 डॅश 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 प्लस काय जे असेल याचा आन्सर तुम्हाला जर शोधायचं असेल, हे जर तुम्हाला इथपर्यंत जरी शोधायचं असेल, याची जर व्हॅल्यू काढायची असेल तर याची व्हॅल्यू पूर्ण, ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांक जास्त दिलेले आहे त्यावेळेस लक्षात ठेवा की नक्कीच काहीतरी ट्रिक्स असेल. अशी ट्रिक्स आहे 2 ला आपण याची फोड केली 1 2 चा, हाच अंक पुढे 2 3 चा, हाच अंक पुढे 3 4 चा, हाच अंक पुढे 4 5 चा, हा अंक पुढे 5 6 चा. ओके, 1 2 चा, 2 3 चा, 2 3 चा 6, 1 2 चा 2, 3 4 चा, म्हणजे 2 2 3 3 4 4 5 5, हाच अंक पुढे येतो. याचा आन्सर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. यांचं मल्टिप्लिकेशन आपण करतो, याचं मल्टिप्लिकेशन किती आहे 6, 6 आणि 1 चं 6,
आणि याची ऍडिंग 1 2 3 4 5 तो किती टाइम्स आलेला आहे, नक्कीच इथे त्याचा आन्सर 5. तर 5/6 आपण घेऊ शकतो. म्हणजे पूर्ण ऍडिंग करण्यापेक्षा किंवा पूर्ण कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा इथे मी तुम्हाला पुढचं एक्झाम्पल याच पद्धतीने दिलं होतं. जर 3 आला 3/2 असता किंवा 3/35 घेऊ आपण. सिंपल जी मागचं 3/35 प्लस 3/63 हे जर असेल तर तुमचं सिंपल मध्ये तुम्हाला आन्सर करता येईल. हा 35 5/7 चा आणि हा 7/9 चा. इथे पण तुमची साखळी तयार होते 5/7 चा 7/9 चा आणि याचं मल्टिप्लिकेशन आपण करतो 9/5 चा आणि 3 आणि 3 6. हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे ट्रिक्स वापरताना एक तर संख्या मालिका तयार होती का ते बघा. छेदस्थानी जर संख्या मालिका तुमची जर तयार झाली तर संख्या मालिका तयार झाल्यानंतर त्याचा आन्सर शोधणं सोपं जाईल. आणि संख्या मालिका जर तयार होत नसेल, संख्या मालिका तयारच होईल जर असे ज्या 5 ते 6 किंवा 7 ते 8 अपूर्णांक जर एकत्र केले तर संख्या मालिका तयारच केली जाते 99%. आणि संख्या मालिका जर तयार होत नसेल, 2-3 अपूर्णांक असेल तर मी मागच्या पद्धतीने ज्या पद्धतीने गणित सोडवले त्या पद्धतीने सोडून आपण त्या उत्तराकडे जाऊ शकतात. कोणाला काही शंका असेल आजच्या लेक्चर मध्ये याच पद्धतीने सांगता ना सर. सांगता ना सर. जे विद्यार्थी आजच्या क्लासमध्ये जॉईन झालेले होते त्यांना हा टॉपिक बऱ्यापैकी समजला असेल. आणि जर हा टॉपिक जर काही जर राहिलं असेल तर नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा एकदा आपण हा घटक घेणारच आहोत. या घटकावरचे पुन्हा एक्स्ट्रा क्वेश्चन होतील. या ट्रिक्स मी आज दिलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित समजून घ्या आणि यावरचे जे गणित आहे या गणिताचा सराव करा. धन्यवाद सर. हा सर, अतिशय सुंदर असं तासिका आदरणीय कांदळ सर यांनी घेतलेली आहे. खरंच त्यांचं अहिल्यानगर जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आजचे ही तासिका संपली असं जाहीर. धन्यवाद.